आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की दोन टेबल आहेत आपल्याकडं, ऑर्डर आणि कस्टमर. ओके, तर ऑर्डरमध्ये काय आहे तर ऑर्डर आय डी, कस्टमर आय डी, ऑर्डर डेट आणि टोटल अमाऊंट. आणि कस्टमर्समध्ये काय आहे तर कस्टमर आय डी, कस्टमर नेम आणि कस्टमरची कंट्री. म्हणजे याच्यामध्ये ठीक आहे, याच्यामध्ये ऑर्डरशी रिलेटेड सगळं आहे, याच्यामध्ये कस्टमरचे डिटेल्स ह्याच्यात आहेत. तर आता आपल्याला SQLची क्वेरी लिहायची. फाइंड ऑल कस्टमर्स हू हॅव प्लेस्ड मोर दॅन 3 ऑर्डर्स. 3पेक्षा जास्त ऑर्डर प्लेस केलेल्या कस्टमर्सची असे सगळे कस्टमर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आणि त्यांच्याशी रिलेटेड काय काय द्यायचं आहे तर कस्टमर आय डी, कस्टमरचं नाव, टोटल ऑर्डर्स आणि टोटल अमाऊंट स्पेंट, आणि त्यांनी किती अमाऊंट स्पेंट केली हे सगळं त्याच्यामध्ये द्यायचं आहे. ओके, तर आता दोन टेबल आहेत सरळ सरळ. तर सी डॉट कस्टमर आय डी घेऊयात आपण, म्हणजे सी ह्या टेबलला सी कन्सिडर करू. आणि सी डॉट कस्टमर आय डी, सीमधनं कस्टमर आय डी घेतला, सीमधनं कस्टमरचं नाव घेतलं आणि कस्टमर आय डी, कस्टमर नेम, टोटल ऑर्डर्स पाहिजेत आपल्याला त्यांच्या. तर कसं काढणार तर काउंट ऑफ ओ डॉट ऑर्डर आय डी. ऑर्डर आय डी काउंट करू आपण, तेव्हा आपल्याला ऑर्डरचा काउंट मिळेल किंवा टोटल ऑर्डर्स मिळतील ॲज अ टोटल ऑर्डर्स. काउंट ऑफ ओ डॉट ऑर्डर्स ॲज टोटल ऑर्डर्स. आणि त्यांनी अमाऊंट किती स्पेंड केली हे हवं आहे आपल्याला. तर सम ऑफ अमाऊंट, टोटल अमाऊंट स्पेंड ॲज अ टोटल अमाऊंट स्पेंड असं आपण सिलेक्ट करायला सांगितलं आहे त्याला. आता इथं आपल्याला ग्रुप करायला लागेल, अदरवाईज तो पूर्णच टोटल देईल. ते नंतर करू ग्रुप. आपण आधी काय काय सिलेक्ट करायचं आणि कसं सिलेक्ट करायचं हे समजून घेऊ. ओके, काउंट ऑफ ऑर्डर आय डी ॲज अ टोटल ऑर्डर्स आणि सम ऑफ ऑर्डर अमाऊंट ॲज अ टोटल अमाऊंट स्पेंड. आता कुठनं घेतलं हे फ्रॉम कस्टमर्स. कुठून घ्यायचं हे फ्रॉम कस्टमर्स या टेबलमधनं हे घेतलं आपण. जॉईन ऑर्डर्स ओ, कस्टमर सीमधनं घ्या, जॉईन ऑर्डर्स ओ वर ह्याला जॉईन करा. ठीक आहे, अच्छा नाही झाला का कलर, हां जॉईन ऑर्डर, अच्छा ग्रीनच कलर आला. हां, ऑर्डर्स ओ वर याला जॉईन करा असं त्याला आपण सांगितलं. कुठला कॉलम कॉमन आहे त्याच्यामध्ये तर कस्टमर आय डी. सी डॉट कस्टमर आय डी इज इक्वल टू ओ डॉट कस्टमर, सी डॉट कस्टमर आय डी इज इक्वल टू ओ डॉट कस्टमर आय डी. म्हणजे कस्टमर्समधला जो कस्टमर आय डी आहे तो ऑर्डर्समधला कस्टमर आय डी सेम आहे. ओके, आणि इथं एक गोष्ट लक्षात घ्या, आपण नुसतं जॉईन म्हणलं आहे म्हणजे तो इनर जॉईनचा टाईप झाला. आता ग्रुप बाय, नाहीतर मग तो पूर्ण काउंट दाखवेल आणि पूर्ण अमाऊंट स्पेंट दाखवेल. तसं हवं आहे का आपल्याला तर नाही, ग्रुप करायचं आहे. कशाने ग्रुप करायचा तर कस्टमर आय डी आणि कस्टमरच्या नावाप्रमाणे ग्रुप कर आपण असं त्याला इथं सांगतो आहे. कस्टमर आय डी आणि कस्टमर नेम प्रमाणे ग्रुप करा असं आपण त्याला इथे सांगितलं. आणि हॅविंग काउंट ऑफ ऑर्डर, जेव्हा आपण ग्रुप बाय वापरतो ना तेव्हा आपण काय करायचं असतं, जेव्हा आपण ग्रुप बाय वापरतो ना तेव्हा आपण हॅविंग वापरायचं. ओके, व्हेअर नाही वापरायचं. जेव्हा ग्रुप बाय वापरतो तेव्हा हॅविंग वापरायचं. हॅविंग काउंट ऑफ ऑर्डर आय डीचा काउंट हा ग्रेटर दॅन 3 आहे अशी लिस्ट द्या. आणि ती लिस्ट डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज करा, म्हणजे आपल्याला हायेस्ट ऑर्डरवाले वर दिसतील आणि लोवेस्ट ऑर्डरवाले खाली दिसतील, लोवेस्ट अमाऊंट स्पेंटवाले खाली दिसतील. आता परत सोपा हा प्रोग्राम, तसा स्ट्रेट फॉरवर्ड आहे, तरी एकदा समजून घ्या काय काय सिलेक्ट करायचं आहे. आणि काउंट ऑफ टोटल ऑर्डर्स काय काउंट करायचे असतील तर काय करायला पाहिजे आपल्याला, ऑर्डर आय डीचा काउंट काढायला पाहिजे. आणि अमाऊंट स्पेंड काढायची असेल तर सम काढायला पाहिजे. कशाची, सम ऑफ टोटल अमाऊंटची सम काढायला पाहिजे. कुठून घेतलं फ्रॉम कस्टमर टेबलमधनं घेतलं, कुठून घे हे सगळं फ्रॉम कस्टमर्स. जॉईन ऑर्डर्स ओ कशावर जॉईन करा, सी डॉट कस्टमर आय डी इज इक्वल टू ओ डॉट कस्टमर आय डी. कस्टमर आय डी हा कस्टमरमधला कस्टमर आय डी हा ऑर्डर्समधल्या कस्टमर आय डीशी सेम आहे. आणि ग्रुप बाय कशाने ग्रुप करा तर कस्टमर आय डीने ग्रुप करा, म्हणजे कस्टमर आय डी आणि कस्टमर नेम, म्हणजे
पर्टिक्युलर कस्टमरच्या ऑर्डरचा काउंट काढेल आणि पर्टिक्युलर कस्टमरच्या ऑर्डरची सम काढेल. म्हणून कस्टमर आय डीप्रमाणे ग्रुप करायला सांगितलं आहे. पर्टिक्युलर कस्टमरप्रमाणेच च्या ऑर्डर्सचा काउंट काढायचा आहे आणि पर्टिक्युलर कस्टमरचाच अमाऊंट स्पेंड केलेली काढायची. म्हणून कस्टमर आय डी आणि कस्टमर नेमप्रमाणे ग्रुप करायला सांगितला. आता हे सगळं त्यांनी केलं तर त्याच्यातलं आपण त्याला काय सांगितली, कंडिशन काय घातली, हॅविंग ऑर्डर्स काउंट ऑफ ऑर्डर आय डी इज ग्रेटर दॅन 3. ऑर्डरमधला ऑर्डर आय डीचा काउंट हा 3पेक्षा जास्त आहे तेच फक्त दाखव आणि ते डिसेंडिंग ऑर्डरनी अरेंज कर, असं त्याला आपण सांगितलं आहे. अशा प्रकारे हा प्रोग्रॅम रन होतो.